एसपीना मी आता सगळं भेटून आलो आणि एसपीनाही सांगितलं की या दृष्टिकोनातून आपण त्याचा तपास केला पाहिजे. एसपीने हे मान्य केलं की ऑनर किलिंग आहे त्या सगळ्या याच्यामध्ये. दुसरं आम्ही त्या ठिकाणी विनंती ही केली की आणि सर्वच याच्यामध्ये गव्हर्नमेंटने केलं पाहिजे असं मला स्वतःला वाटतंय की पोस्टमॉर्टम ज्यावेळेस होता त्यावेळेस फक्त असणारा विषकारा जो आहे तो त्या ठिकाणी ठेवला जातो. विषबाधा झाली असेल तर मग ही पद्धत अवलंबलेली बरोबर आहे असं मी त्या ठिकाणी मानतो. पण ज्या ठिकाणी विष न देता मारहाणीतून असणारा त्या ठिकाणी मारण्यात आलेला आहे तिथे असणारा पॅथॉलॉजिकल फॉरेन्सिक हे उपयोगाचं नाही असं मी त्या ठिकाणी मानतो. तिथे असणारं तुम्हाला क्लिनिकल फॉरेन्सिक करणं हे गरजेचं आहे. कारण का तिथे हाडाला मार लागलाय का, नसाला मार लागलाय का, त्याचे मसल्स आहेत त्याला मार लागलाय का, त्याचे जे वेगवेगळे अवयव आहेत त्या अवयवाला मार लागलाय का, हे या क्लिनिकल याच्यामधनं असणारं क्लिनिकल फॉरेन्सिक म्हणणं त्या ठिकाणी दिसतं. त्याच्यामुळे सरकारने आता या दोन्ही गोष्टी अवलंबल्या पाहिजेत असं माझं स्वतःचं असणारं सरकारने आग्रह आहे. एसपीना सुद्धा असताना मी विनंती केली की आई वडिलांनी त्यांचा असणारा अंत्यविधी हा असणारा रचना करून त्या ठिकाणी केलेला आहे. त्याच्यामुळे त्याची बॉडी आता काही मिळू शकत नाही. पण फोटोग्राफ जे आहेत त्या फोटोग्राफवरनं क्लिनिकल फॉरेन्सिक करता आलं तर त्या ठिकाणी पाहून त्याचा असणारा आपल्याला त्या ठिकाणी करता येईल अशी परिस्थिती आहे. पोलिसांकडे असणारा मेडिकल रिपोर्ट आलेला आहे. पोस्टमॉर्टम रिपोर्टही त्याच्यामध्ये आले, कॉज ऑफ डेथ हेही त्याच्यामध्ये आलेला आहे आणि त्या दृष्टीने त्यांनी असणारा कामकाज करायला सुरुवात केलेली आहे. पण दुर्दैव मी असं म्हणेन की महाराष्ट्रामध्ये हरियाणातली जी पद्धत होती, उत्तर भारतामधली जी पद्धत होती ऑनर किलिंगची, ती दुर्दैवाने महाराष्ट्रामध्ये सुद्धा आली. हे दुर्दैव असं मी त्या ठिकाणी मानतोय आणि याचा सर्व राजकीय पक्षाने निषेध करावा ही अपेक्षा वंचित बहुजन आघाडी या ठिकाणी करते. आपण आता विचार मराठवाड्यामध्ये या घटनांमध्ये या घटनेच्या नंतर कुठंतरी समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचं काम करतं आणि यावर प्रमुखाने कुठेतरी कमी पडतं. मी असं म्हणेन की शासनच कमी पडते अशी परिस्थिती आहे. या वातावरण बिघडण्याला मराठा समाजाने मागणी केली की आम्हाला ओबीसी मधनं आरक्षण देण्यात यावं आणि त्याला प्रत्युत्तर म्हणून ओबीसीने आम्ही आमच्यामध्ये मराठा समाजाला घेणार नाही ही भूमिका त्यावेळेस घेतली. शासनाने निर्णय घेण्यात आला होता की आम्ही मराठा समाजाचं आरक्षणासंदर्भात कमिशन नेमतो. कमिशन नेमलं, शासनाने मान्य केलं. त्या क्षणाला मला असं वाटत होतं की शासनाने सर्व स्टेक होल्डर्स जे आहेत त्याची बैठक बोलवली पाहिजे होती आणि शासनाच्या हातामध्ये जे आहे ते शासनाने केलेलं आहे. आता हा आम्ही घेतलेला निर्णय कायदेशीर आहे की नाही, घटनात्मक आहे की नाही, घटनेमध्ये बसतो की न बसतो याची तपासणी कोर्ट करेल. कोर्टाने दिलेला निर्णय हा सर्वांनी मान्य केला पाहिजे होता. हे जे असणारं सर्व स्टेक होल्डर्सकडून त्यांनी वधून घेतलं पाहिजे होतं. दुर्दैवाने शासनाने त्यावेळेसही केलं नाही किंवा आत्ता ही जी परिस्थिती आलेली आहे परभणीतली असेल, बीडमधली असेल, लातूरमधली असेल आणि उद्या कुठल्या तरी अजून जिल्ह्यामधली येईल, या संदर्भात सामाजिक सलोखा राहिला पाहिजे यासाठी जी पावलं उचलली पाहिजेत ती पावलं त्यांनी उचलली नाहीत. आणि म्हणून आपण बघत असाल बीड असेल, परभणी असेल आणि लातूरमध्ये या घटना घडल्या त्या समाजामध्ये पर्क्युलेट व्हायला लागलेल्या आहेत. त्या पर्क्युलेट होणार नाहीत याची ती दक्षता घेतली पाहिजे. ती दक्षता घेतल्या जात नाही अशी असणारी परिस्थिती आहे. साहेब, बीडचं जो प्रकरण आहे त्याच्यामध्ये सीआयडी असेल किंवा तपास यंत्रणा जी आहे त्याच पद्धतीनं परभणीमध्ये सुद्धा जशा यंत्रणा राबवल्या पाहिजे होत्या पण ते राबवल्या जात नाही. त्याच्याकडे कसं बघतात? असे बीडमध्ये पोलीस यंत्रणा राबलीच नाही. तुमची माहिती चुकीची आहे.
जी पद्धत परभणीमध्ये होती ती परभणीत ऍटलिस्ट आम्ही असणारं जाऊन तिथल्या असणारं बदलू शकतो आणि तिला असणारं उलटी दिशा देऊन तिला असणारं सरळ मार्गावरती त्या ठिकाणी आणलं. लातूर मधलं सुद्धा असणारं जे आहे ते आता एसपीशी मी टेलिफोनवरती सुद्धा बोलत होतो ना आज प्रत्यक्षात असणारं आहे. त्यांनीही असणारं कायदेशीर आपल्याला जे जे करायचं आहे तेही करायला त्या ठिकाणी सुरुवात केलेली असं म्हणेल. पण ऍडमिनिस्ट्रेशन कितीही हे करायला लागलं तरी माझ्या अंदाजानं स्टेक होल्डर्सची तुम्ही जोपर्यंत बैठक बोलवत नाही तोपर्यंत महाराष्ट्रामधलं हे जे समाजामधलं तेढ वाढत चाललेली आहे तिला थांबवता येणार नाही अशी परिस्थिती आहे. मधलं सुद्धा सगळं जे आहे ते आता एसपीशी मी टेलिफोनवरती सुद्धा बोलत होतो ना आज प्रत्यक्षात असणारं आहे. त्यांनीही असणारं कायदेशीर आपल्याला जे जे करायचं आहे तेही करायला त्या ठिकाणी सुरुवात केलेली असं म्हणेल. पण ऍडमिनिस्ट्रेशन कितीही हे करायला लागलं तरी माझ्या अंदाजानं स्टेक होल्डर्सची तुम्ही जोपर्यंत बैठक बोलवत नाही तोपर्यंत महाराष्ट्रामधलं हे जे समाजामधलं तेढ वाढत चाललेली आहे तिला थांबवता येणार नाही अशी परिस्थिती आहे. या घटनेच्या ठिकाणी आणखी आमदार आणि खासदारांनी भेट दिली नाही त्याबद्दल ते माझी विनंती राहणार आहे आमदार आणि खासदारांना की मतदार हा मतदार आहे तेव्हा एका तरी आमदाराने त्या कुटुंबाला भेटावं म्हणजे वातावरण तरी असणारं निवाळेल अशी असणारी परिस्थिती.